असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आपल्या दक्षिण मुंबईमधले 2 महत्त्वाच्या मतदारसंघाची बैठक आहे आणि खासदारांना सोडायचं नाही, त्यांच्याकडून मोठा विजय मेळावा करून घ्यायचा आहे आपल्याला. पण काय ठरवलं आपण की एकत्र करू, म्हणजे खासदार आणि 2 विधान परिषदेतले आमदार घेऊन आपण मुंबईतला विजय मेळावा साजरा करायचा आहे. पण खास करून अभिनंदन करतो ते भायखळा मतदारसंघाचं अभिनंदन करतो, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. इकडच्या मतदारांना नतमस्तक होतो, कारण जो लीड आपल्याला मिळालेला आहे तो तुफान लीड मिळालेला आहे आणि हाच लीड टिकवायचा आहे, वाढवायचा आहे. मुंबईत तर आपल्याला मोठा विजय मिळवलेलाच आहे आपण. आणि हा विजय प्राप्त झाल्यानंतर देखील आज आपण एक सकाळी प्रेस कॉन्फरन्स केली, आपण सर्वांनी ती पाहिलीच असेल. त्या पत्रकार परिषदेत एक सीट जी आपल्याकडून हिसकावली गेलेली आहे, चोरली गेलेली आहे, ती पुन्हा एकदा जिंकायचा आपण निर्धार केलेला आहे आणि ती लढाई आपण कोर्टात लढणार आणि जिंकणार म्हणजे जिंकणारच. जी काही गडबड झालेली, जो काही फ्रॉड झालेला आहे, कालपासून आपण पाहतोय, काल निवडणूक आयोगाने नाही तर त्यांच्या आरोनी काही उत्तरं दिलेली आहेत. त्याला प्रत्युत्तर आपण दिलेलं आहे, कोर्टात आपण खेचणार आहोत. निवडणूक आयोग जे अनेक लोक देशभरात बोलतात, मीच नाही तर अनेक लोक बोलतात की आयोग त्यांच्या ऑफिसमधून चालतं की भाजपाच्या ऑफिसमधून चालतं, आता ते कळणार आहे आपल्याला. असो, हे सगळं जरी असलं तरी ह्या येणाऱ्या निवडणुका 2 आहेत, त्या फार महत्त्वाच्या आहेत. आपल्या सर्वांना मी यायच्या आधी अनेक नेत्यांनी आपल्याला सांगितलं असेल, टेक्निकल बाबी आपल्याला सांगितल्या असतील. त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जो नंबर आपला 1 नंबरचा होता तो योगायोगाने असो, देवाच्या आशीर्वादाने असो, पुन्हा एकदा ती ही निवडणूक सोपी झाली आपल्यासाठी आणि 1 नंबर हा दोन्ही उमेदवारांना आपल्याला द्यायचा आहे. पण याच्यात फरक जाणून घ्या. 1 मतदार आहे तो पदवीधर मतदार आहे, तो पदवीधर मतदारसंघासाठी असणार आहे. आणि दुसरे मतदार जे आहेत ते शिक्षक आहेत, ते शिक्षक मतदारसंघासाठी असणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ही यंत्रणा राबवत असाल, ही यंत्रणा जेव्हा तुम्ही सकाळी सुरू कराल की मतदार कोण आहे ते ओळखून मतदान केंद्राकडे जाल, आपल्याकडून कुठेही गडबड होता कामा नाही की शिक्षक मतदारसंघाचं पदवीधरच्या हाती गेलं आणि पदवीधरचं शिक्षक मतदारसंघाकडे गेलं. जे आहे ते काम डोळ्यात तेल घालून, म्हणजे तेल उगाच घालू नका, नाही तर तुम्हीच सांगाल की आता ते तुम्हीच सांगितलं तेल घालायचं म्हणून काही दिसतच नाही आता. पण काम नीट करणं गरजेचं आहे. आणि हेच मी सांगतो आपल्याला की आपण आत्तापासून ती तयारी करणं गरजेची आहे. मला वाटतं प्रत्येक मतदारसंघाची, प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची आता आपली बैठक झालेली आहे. आज देखील पदवीधर नाही, पदवीधर किती आहे तिथे नाही, म्हणजे अनिल परबजी ज्यांना पदवीधर मानतात केस असलेले असे नाही. त्यांचं खास क्वालिफिकेशन असतं की अंगावर केसेस किती लोकांनी घेतले आहेत ते सगळेच असतील. मी पण आहे आता डिलाय रोडच्या आमच्या उद्घाटनाच्या वेळी. पण पदवीधर जे आहेत, आपण सगळ्यांनी मतदार म्हणून नोंदवलं आहे का स्वतःला? मग मतदानाच्या दिवशी किती नंबरला मतदान करायचं आहे? काम झालेलं आहे. शिक्षक किती आहे तिथे? काय नंबर द्यायचा आपल्याला? त्याच्यात ग्रेस मार्क म्हणून अजून 4-5 नंबर लिहू नका, नाहीतर गडबड होईल. पण हे जे आहे ना, ही टेक्निकल निवडणूक आहे, ही फार महत्त्वाची आहे. मी आपल्याला अजून कंटाळा आणणार नाही, कारण खूप टेक्निकल गोष्टी आपण ऐकल्या असाल. पण ही निवडणूक सहज जिंकणं शक्य एवढ्यासाठी आहे कारण आज देखील जेव्हा आपण आढावा घेतो, प्रत्येक मतदारसंघाचा आपण आढावा घेतो, जे मुंबईत 36 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, प्रत्येक मतदारसंघात आपण जेवढी मेहनत केली, शिवसैनिक म्हणून असाल, महिला आघाडी म्हणून असाल, युवा सेना म्हणून असेल, युवती सेना म्हणून असेल, भारतीय कामगार सेना म्हणून असेल, स्थानिक लोक अधिकार समिती म्हणून असेल, ग्राहक संरक्षण संघ म्हणून असेल, ह्या सगळ्याच आपल्या ज्या अंगीकृत संघटना आहेत, जेवढी मेहनत आपण सर्वांनी घेतलेली आहे, आज आढावा घेत असताना सप्लिमेंटरी यादी आल्यानंतर देखील आपण नंबर 1 वर आहोत. जास्तीत जास्त नोंदणी आपण केलेली आहे. आता आपलं काम एवढंच आहे की मतदानाच्या दिवशी या दोन्ही मतदारसंघांमधला फरक जाणून घ्यायचा आहे आणि जी यंत्रणा लागेल, जे विभाग प्रमुख असतील, जे आपले सगळे निवडणूकचे समन्वयक असतील, त्यांच्याशी बोलून कुठेही गडबड न होता घाई गडबडीत काम नाही करायचं. सकाळी मला वाटतं 6 पासून की 7 पासून मतदान आहे, 7 पासून आहे, संध्याकाळी 6 पर्यंत आहे. आणि ह्या मतदानाच्या काळात घरातून आपल्याला किती वाजता हे मतदार उतरणार आहेत हे माहिती असायला पाहिजे, त्यांचं मतदान केंद्र कुठचं आहे हे माहिती असायला पाहिजे, किती वाजता मतदानाला जाणार आहेत हे माहिती पाहिजे आणि ते मतदानाला जात असताना आपली यंत्रणा लागली की नाही आणि त्यांच्या हातात बरोबर ते स्लिप दिलेत की नाही हे बघणं गरजेचं आहे. बाकीची जी गडबड लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी जी झाली, ऊन जास्ती होतं, मोबाईल फोन आत न्यायचा की नाही न्यायचा, एकच कोणाचा तरी मेवणा मोबाईल फोन आत नेऊ शकतो, बाकी कोणाला अलाउड नसतं.
त्यांना आत टाकायचं आपल्याला मोबाईल फोनचा कट. पण मोबाईल फोन नेऊ शकतो की नाही नेऊ शकत वगैरे ही सगळी आपण जी काही नियमावली आहे ती आपण सगळ्यांना तुम्हाला सुपूर्द करू, पेपरवर आपण छापून देऊ. ती त्या दिवशी आपल्याला ती अंमलवायची. त्याची अंमलबजावणी करत असताना एक महत्त्वाचं जसं मी सांगितलं की ही निवडणूक सोपी एवढ्यासाठी आहे, आपली जास्तीत जास्त नोंदणी झाली आहे, आपले जास्तीत जास्त मतदार आहेत आणि ह्या निवडणुकीत आपल्याला एकदाच मतदान करायचं आहे. इथे सेनेटर काही बसलेत, राजनजी आहेत, मला वाटतं इतरही काही असतील, या पूर्ण यंत्रणेत काही लागलेले आहेत. हे जेव्हा निवडणूक लढवत होते तेव्हा मला आठवतं 2010 साली आपण सेनेट निवडणूक एकट्याने लढवायचं असं ठरवलं होतं. 2010 पर्यंत कॉम्प्रोमाइज चालायचा, इतर सगळेच पक्ष सांगायचे आम्ही 2 टाकतो तुम्ही 2 टाका, आम्ही एवढे टाकतो तुम्ही तेवढे टाका. 2010 साली जेव्हा आपण युवासेना स्थापन करत होतो पहिल्यांदा शिवसेनेने ही भूमिका घेतली की आपण एकटे लढायचं आणि किती सीट येतात हे बघू. त्यावेळी युवासेना आपली नुकतीच झाली होती, शिवसैनिक सगळे, महिला आघाडी असतील, सगळेच आपण 12.5 लोकसभा मतदारसंघात ही सेनेटची निवडणूक लढलो. त्याच्यात आपल्याला आठवत असेल सकाळी 7 वाजता की 8 वाजता आपण सगळ्यांकडे त्या स्लिप दिल्या, प्रत्येक मतदारसंघात वेगळं वेगळं पॅटर्न देऊन दिलेलं. मला वाटतं अनिल परबजी तुम्ही आणि आम्ही रात्रभर आपण बसलेलो ते पॅटर्न कसं करायचं, सकाळी छापलं ते पॅटर्न आणि प्रत्येकाला कुठे 1 2 3 4 5 होतं, कुठे 4 पासून सुरुवात व्हायची, कुठे 3 पासून सुरुवात व्हायची. आणि हे सगळं करत पॅटर्न आपण पालघर ते सिंधुदुर्ग सगळीकडे हे पॅटर्न आपण तसं वाटलं. सकाळी 8 वाजता मतदारांच्या हातात दिलं होतं आणि त्या निवडणुकीत आपण 10 पैकी 8 सीट जिंकलो होतो. किचकट निवडणूक होती, फार कठीण निवडणूक होती. ते पॅटर्न तसंच्या तसं चालेल का हे आपल्याला माहिती नव्हतं. काही आपल्यामध्येच असे होते जे पॅटर्न वेगळं करण्याचा प्रयत्न करत होते. एक सीट आपली 90 मतांनी गेली होती आणि मग ती सगळी काळजी घेऊन आपण पुढची निवडणूक लढलो. मला वाटतं 2016ला आणि 16ला ती निवडणूक लढल्यानंतर तो सगळा अनुभव घेतल्यानंतर आपण तसंच किचकट निवडणूक ती लढलो आणि 10 पैकी 10 सीट काढून दाखवल्या, जिंकून दाखवल्या. पुन्हा एकदा आपण तयारीला लागलो होतो. मागच्या नोव्हेंबरपासून वाटतं आम्हाला भेटलात की आमच्याकडे एकच शब्द असायचा, जय महाराष्ट्र. मी बोलायचोच नाही, नोंदणी. कारण आपण शिवसैनिक एकामेकांना भेटलो की पहिलं बोलतो जय महाराष्ट्र. तसं तुम्ही मला भेटलं की मी विचारचं नोंदणी किती झाली. त्याच्यात 2-3 आता आपल्याला नोंदणीची सवयच झालेली आहे. म्हणजे 2022ला जेव्हा पक्ष फुटला, गद्दारी झाली, चोर लोक पळाले, त्याच्यानंतर मला वाटतं तुम्ही अनिल परब साहेबांना किंवा कुठेही आम्हाला भेटला असाल तर आम्ही ॲफिडेव्हिटची नोंदणी विचारायचो, मेंबर किती झाले विचारायचो. ते झाल्यानंतर सेनेटची लागली. ते सेनेटचं आपण आत्तापर्यंत जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत करायचो आणि आता ही पदवीधरची निवडणूक ह्याच्यात देखील आपण नोंदणी अशी केलेली आहे. सेनेटमध्ये पण तशीच केली आणि इथे पण अशीच केलेली आहे की 100% निकाल आपल्या बाजूनीच लागेल. हा फक्त विश्वास नाही आहे, तर काम आपण ते करून दाखवलेलं आहे. आणि हे आपल्याला दोन्ही सीट जिंकणं महत्त्वाच्या आहेत. कारण लोकसभेत आपण पाहिलं असेल, अगदी काश्मीर ते कन्याकुमारी असेल, मणिपूर ते महाराष्ट्र असेल, आपण पाहिलं असेल की ह्या निवडणुकीत मतदार राजांनी आवाज दाखवला त्यांचा. मन की बात आता अरविंद सावंत साहेब आपण माझं कौतुक करत होतात की आदित्य हा पुढचं नेतृत्व आहे, दिशा दाखवणारा आहे, महाराष्ट्राला पुढे नेणार. मी एकटा नाही आहे, मला एकट्याला पुढे जायचंही नाही आहे. मला माझ्यासोबत अजून 1000 तरुण पुढे न्यायचे, तरुणींना पुढे न्यायचं आहे, जे ह्या देशाचं नेतृत्व करू शकतील, ह्या राज्याचं नेतृत्व करू शकतील. कारण एकटं म्हणून काही नसतो, आपण सगळे म्हणून जी ताकद असतो ती ह्या देशाने दाखवलेली आहे. ज्या हुकुमशहाना, ज्या पक्षाला वाटत होतं की एकाच व्यक्तीची मन की बात ह्या देशात चालू शकते, त्यांना आपण 303 वरनं 240 वर खेचून दाखवलेलं आहे. या महाराष्ट्राने देखील दाखवलेलं आहे की महाराष्ट्रात असो या देशात असो कोणाची मस्ती, कोणाचा मास चालणार नाही. जे अनेक लोक भाजपातले असतील, अजूनही मोठ्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न करतात, छाती फुलवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना दाखवलेलं एका टाचणीने देखील तुमची छाती कमी होऊ शकते. हे या महाराष्ट्राने दाखवलेलं आहे. विचार करा ना तुम्ही, हा साधा विचार करा. आणि हे मी सगळीकडे जाऊन सांगणार आहे, हमखास सांगणार आहे. कारण हे कौतुक शिवसैनिकांचं आहे आणि शिवसेना म्हणजे आपणच. ती दुसरी गद्दार गँग, चोरांची गँग ही शिवसेना नाही, आपणच शिवसेना आहोत. आणि अभिमान ह्या गोष्टीचा आहे की आपल्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील शब्द जोडलेले आहेत, ज्यांनी काम करून दाखवलेलं आहे. पण आपण कुठून सुरुवात केली आणि भाजपाने कुठून सुरुवात केली ही तुलना करणं गरजेचं आहे. भाजपा म्हटलं जातं जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपा जर आपण पाहिलं गेलं तर त्यांची इलेक्टोरल बॉन्डचा जो घोटाळा होता, सगळ्यात जास्ती पैसे त्यांच्याकडे, यंत्रणा सगळ्या पोलिसांपासून, निवडणूक आयोगापासून, ईडी, सीबीआय, IT सगळं त्यांच्याकडे. आणि ते देखील आज महाराष्ट्रात 9 वर आहेत. आणि आपण शून्यातून नाही तर नेगेटिव्ह मायनसमधून सुरू केलं होतं. 40 आमदार गद्दार पळून गेले, 12 खासदार पळून गेले, मुंबईत 50 नगरसेवक पळून गेले, सगळे फंड वगैरे आपले सगळं त्यांनी पळून नेलं होतं.
तरी देखील आपण 9 वर आहोत आणि भाजपा पण 9 वर आहे. हे महाराष्ट्राने करून दाखवलेला चमत्कार आहे. आणि तुम्हाला सांगतो काही दिवसांमध्ये आपण 10 वर जाऊ, कारण ही सीट पण आपण उत्तर पश्चिमची जिंकणार म्हणजे जिंकणारच. पण आपल्याला निर्धार करायचा आहे की येणारी प्रत्येक निवडणूक आपल्या देशासाठी महत्त्वाची ठरणार आहे. चित्र पहा ना, ज्या फोटोमध्ये, म्हणजे आता मी अरविंद सावंत साहेबांची गंमत करत होतो, मग मिठी मारली. मी बोललो ते आपण एक फोटो पाहिला असेल, व्हिडिओ पाहिला असेल, निवडणुकीच्या आधी एका व्यक्तीला कोणीतरी हार घालायला गेलं, दुसरी व्यक्ती आली त्यांच्यामध्ये. आणि आता NDA सरकार झालेलं आहे. आता सगळे त्यांना लागतात. आता NDA किती वेळा बोललेत भाषणात हे बघा. हेच आम्ही सांगत होतो, कधी ना कधीतरी तुम्हाला मित्रांची गरज लागते, लोकांची गरज लागते. एकाचं चालत नाही, एक अकेला चालत नाही. आज देशाने दाखवलेलं आहे की आम्हाला ह्या देशामध्ये पण मिलीजुली सरकार पाहिजे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, लिहून घ्या, जे आकडे आहेत आपल्या इंडिया आघाडीचे जे आकडे आहेत 237 वर आहेत. भाजपा जी आहे ती 240 वर आहे. जे 2 पक्ष त्यांच्या सोबत गेलेत त्यांचा अनुभव आपल्या सर्वांना आहे. त्यांची मैत्री पण आपण सगळ्यांनी बघितलेली, आपण पण त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. ते कुठच्या कठीण काळातून गेलेत हे पण आपण पाहिलेलं आहे. ते पण आपल्यासारखे कधी ना कधीतरी एकदा NDAत होते, मग ते पण बाहेर पडले होते, पुन्हा एकदा गेलेले आहेत. पण अरविंद सावंत साहेब, तुम्ही काही दिवसांसाठी ऑपोजिशनच्या बेंचेसवर बसणार आहात. थोड्याच दिवसांमध्ये इंडिया आघाडी पुन्हा एकदा सरकारी बेंचेसवर बसणार आहे. पण प्रत्येक निवडणूक आपल्याला महत्त्वाची आहे. मग ती हाऊसिंग सोसायटीची असेल किंवा दिल्लीतल्या लोकसभेची असेल. कारण अजूनही संविधानाला जो धोका आहे तो गेलेला नाही आहे. अजूनही लोकशाहीला जो धोका आहे तो गेलेला नाही आहे. आणि हे प्रत्येक पाऊल जे भाजप टाकत आहे त्याच्यातून स्पष्ट होत चाललेलं आहे की संविधानाला असेल, लोकशाहीला असेल, आपल्या देशाला असेल, या भाजपाकडून सर्वात मोठा धोका हा भाजपकडून आहे. ही निवडणूक घ्या ना, अमोल कीर्तीकरांचीच निवडणूक घ्या. जर साधी सोपी यंत्रणा असती, पारदर्शक यंत्रणा असती, तर प्रत्येक फेरीनंतर जसं इथे मतमोजणी ती जाहीर करत होते, ती तिथे का नाही केली? तो मोबाईल फोन कोणाचा होता हा अजून कळलेला नाहीये. दुसरा मोबाईल फोन आला की नाही आला हे कळलेलं नाहीये. OTP कुठच्या फोनवर आला हे कळलेलं नाहीये. पण यंत्रणेचा गैरवापर करून, लोकशाहीला संपवून तुम्ही स्वतःचे खासदार बसवू इच्छितात, गद्दार खासदार बसवू इच्छितात. हे एवढ्यासाठीच करायचं होतं कारण त्यांना संविधान बदलायचं होतं. आणि जर पुन्हा एकदा आपण त्यांना डोकं काढू दिलं तर आपल्या देशाचं संविधान बदलतील ते. हे मला भाजपाच्या एका माजी मंत्रींनी सांगितलेलं आहे. मागच्या ऑगस्टमध्ये मुंबईत आले होते. त्यांनी सांगितलं मला, आदित्य तुम्हाला सांगतो मी, आणि हेच शब्द होते. त्यांनी सांगितलं की आदित्य तुम्हाला सांगतो, जे काही त्यांच्या मनात आहे भाजपाचं, या देशाचं संविधान बदलायचं आहे आणि कदाचित सिंगल पार्टी रूल या देशात आणायचं आहे त्यांना. काल परवाकडे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत मिंदे गँगचे, ते सांगत होते नाही हे नॅरेटिव्ह नाही, ही सत्य गोष्ट आहे. संविधान भाजपला बदलायचं आहे. आणि अनेक त्यांचे जे वक्ते होते, अनेक त्यांचे उमेदवार होते आपल्या महाराष्ट्रात, पंकजाताई मुंडे देखील स्वतः त्या बोलल्या होत्या की 400 पार आम्हाला पाहिजे, कारण 400 पार झाल्यानंतर आम्हाला या देशाचं संविधान बदलायचं आहे. पण ह्याच संविधानाने प्रत्येकाला इथे आवाज दिलेला आहे, ह्याच संविधानाने प्रत्येकाला इथे मत दिलेलं आहे, ह्याच संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच संविधानाने आपल्याला दाखवलेलं आहे. आणि आपण हे केंद्र सरकारला दाखवलं आहे की ह्या देशात कोणाची मस्ती चालत नाही, हुकुमशाही चालत नाही, इथे लोकशाही चालते. आणि ती लोकशाही जर टिकवायची असेल तर आपल्याला प्रत्येक निवडणूक जिंकायला लागेल. इथे मी जसं सांगितलं जास्ती वेळ घेणार नाही, पण मला आपल्याकडून एवढंच अपेक्षित आहे की आजपासून जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या. परत ह्या बैठका होणार नाहीत. विजय साजरा करायला आपण एकत्र येऊच, पण ह्या बैठका होणार नाहीत. आजपासून आपल्याला वाटप करायचं, तो जबाबदारीचा करायचा आहे. आपण प्रत्येक जण किती लोकांना नोंदवलेलं आहे तेवढीच जबाबदारी घ्या. जास्ती जबाबदारी घेण्याची गरज नाही आहे. जास्ती जबाबदारी घेणारे काही लोक वेगळे असतात. आजच मी पाहिलं केंद्रीय रेल्वे मंत्री यांना जबाबदारी दिली आहे महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून, भाजपाचे प्रभारी म्हणून. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या मंत्र्यांच्या अखत्यारीत येतं रेल्वे खातं, एवढं मोठं आहे, एवढं महत्त्वाचं आहे, गेल्या 6 ते 8 महिन्यांमध्ये किती ॲक्सिडेंट झालेत. फेअर वाढवलेला आहे, जनरल कंपार्टमेंट कमी केलेलं आहे. आज सकाळी एक ॲक्सिडेंट झालेला आहे, बंगालमधला एक ॲक्सिडेंट झाला होता, मध्ये ओडिशामध्ये झाला होता. पण हे नुसतं टाकत असतात व्हिडिओ, ते वंदे भारतचे 4K मध्ये व्हिडिओ टाकत असतात, बाकी काम शून्य. रील मंत्री आहेत की रेल मंत्री आहेत हे कळायला तयार नाही. वयस्कर लोकांचं, सिनियर सिटीजन्सचं मला वाटतं जे काही डिस्काउंट होता तो पण बंद केला आहे. आपण हा विषय घेतला होता आणि सावंत साहेब आपलं इंडिया आघाडीचं सरकार आहे तर आपल्याला हे डिस्काउंट द्यायला लागेल. पण आज मी तुम्हाला सांगतोय त्यांना प्रभारी म्हणून बनवलेलं आहे. जास्ती जबाबदारी आहे, म्हणजे धड ना रेल खातं सांभाळू शकणार आहेत ना भाजप सांभाळू शकणार आहेत. पण आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला फोकस ठेवायचा आहे तो आपल्या 2 उमेदवारांवर. इथे अनिल परबजी बसलेले आहेत, अभ्यंकर सर बसलेले आहेत, दोघांचा नंबर 1 आहे.
आणि मी आपल्याला विचारतो, चिन्ह कुठचं? चला, टेस्ट पास झाले सगळे. नाही कोणी मशाल बोललं नाही. आता 1 नंबर, पण एक पण मशालीसारखीच दिसते. पण काढायला जाऊ नका तसं, नाही तर तुम्ही अभिमानाने परब साहेबांना दाखवाल, बघा तुमचं एक मी मशालीसारखा काढलाय. काय बोलून झालं त्यांचं? आपल्याला 1 नंबर, दोन्ही उमेदवार आपले 1 नंबर आहेत आणि 1 नंबरचं काम करून घ्यायचं आहे. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देत आहे. ही निवडणूक आपण जिंकणार ही खात्री आहे, पण ही निवडणूक नांदी आहे, ही निवडणूक सुरुवात आहे. ह्या निवडणुकीपासून हेच वातावरण दिसणार आहे आपल्याला. आणि नोव्हेंबरला पुन्हा एकदा आपल्याला तिथे सरकार बसवायचं आहे, म्हणजे बसवायचंच आहे. आणि त्या सरकारमध्ये ह्या आपल्या 2 उमेदवारांची गरज असल्यामुळे काम आत्तापासून सुरुवात करायचं आहे. तयार आहात? जिंकायला तयार आहात? मग आपला नंबर कुठचा? अनिल परबजींचा नंबर कुठचा? अभ्यंकरजींचा नंबर कुठचा? दोघांचा नंबर कुठचा? 1. आता तो रोमन मध्ये काढायचा की कशात काढायचा तुम्ही ठरवा, पण बाद नाही होता कामा. पुन्हा एकदा विचारतो, आपला नंबर कुठचा? जे काही असो, आपल्याला जिंकायचंय आणि हाच निर्धार करून मी पुढे निघतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.